नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025साठी अत्यंत महत्त्वाचे असणारा सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत. मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, पहिला प्रश्न बघू आपण. IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू डॅश डॅश ठरला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. अश्विन कुमार हा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने IPL पदार्पण केल्यानंतर 4 विकेट घेतल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांनी तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. 181 ही टोल फ्री लाईन महिलांना आपत्ग्रस्त काळामध्ये तातडीची आवश्यक माहिती व सहाय्यता मिळवण्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. 181 ही हेल्पलाईन. यानंतरचा प्रश्न आहे, पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. बिलियार्ड्स या खेळाशी पंकज अडवाणी यांचे नाव संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न आहे, योंग मित्र हे खालीलपैकी काय आहे. तर याचे योग्य उत्तर आहे नंबर 2. महिला रोबोट हे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. अरविंद पनगिरिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, यापैकी नाही, म्हणजेच वरील तिन्ही पर्यायापैकी एकाला देण्यात आलेलं नाही. यानंतरचा प्रश्न आहे, 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केलेले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 1 नंबर, जम्मू काश्मीर या ठिकाणी 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात जगात सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केलेलं आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, मोतीबिंदू हा नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, श्रीमती रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, 78 ही महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये डॅश डॅश हा कायदा संसदेत पारित करण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, भारतीय न्याय संहिता हे बदल करण्यात आलेला आहे किंवा हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धरणाचा समावेश कुकडे जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत होतो. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर, येडगाव, माणिकडोह, पिंपळ जोगे आणि वडज आणि डिंभे या सर्व प्रकल्पाचा कुकडे जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे किंवा होतो. यानंतरचा प्रश्न आहे,
मध्ये भारतात प्रथम रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला, तो कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आला आणि या मागचा ब्रिटिश प्रमुख हेतू काय होता? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर ठाणे आणि मुंबई या दोन ठिकाणी किंवा या दोन शहरामध्ये सर्वात प्रथम म्हणजेच 1853 रोजी रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला होता. आणि ब्रिटिशांचा यांच्या मागचा प्रमुख हेतू काय होता? तर व्यापारी हित संबंध आणि शिपाई हालचालीसाठी हा मार्ग किंवा हा रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला होता. तो कुठं केला होता? तर मुंबई आणि ठाणे या ठिकाणी व्यापारी आणि शिपाईची हालचाल करण्यासाठी भारतामध्ये सर्वात प्रथम ब्रिटिश सरकारने 1853 रोजी प्रथम रेल्वे मार्ग सुरू केला होता. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक लोक रोजगारकरिता आकडा मिळतात? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर प्राथमिक क्षेत्रामध्ये. भारतातील अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोक रोजगार असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 तांबे हे पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही किंवा तांब्यामधून विद्युत वाहक केली जात नाही. यानंतरचा प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे? म्हणजे की उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास नंतर जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर येतो ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर भाटघर, कन्हेर आणि कोयना आणि राधानगरी हे जे काही जलविद्युत केंद्राचा क्रम आहे तो बरोबर आहे. उत्तरेकडे सगळ्यात अगोदर भाटघर आहे, त्यानंतर कन्हेर आहे, कोयना आणि नंतर राधानगरी हे योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मच्छीमारीचे शास्त्र शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर येथेही आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर सातपाटी व रत्नागिरी या दोन ठिकाणी मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा आपल्याला असलेल्या दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर मल्हारराव होळकर हे इतिहासातील होळकर राजवंशाचे संस्थापक आहेत. तर कोण आहेत? मल्हारराव होळकर हे होळकर राजवंशाचे संस्थापक अध्यक्ष किंवा संस्थापक आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणूनही प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसून येतात. किंवा गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे? तर लोकहितवादी हे टोपण नाव आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी ची उंची किती मीटर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर 182 मीटर एवढी उंची आहे. भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी ची उंची ही 182 मीटर आहे. आणि ही स्टॅच्यू कोणाचा आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा हे स्टॅच्यू किंवा मूर्ती आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आशियाई कुस्ती चॅम्पियन 2025 मध्ये भारत पदक तालिकेत कितवा स्थानावर आहे? तर भारतामध्ये 25 मध्ये जी आशियाई कुस्ती चॅम्पियन स्पर्धा झाली होती, तर त्या स्पर्धेमध्ये भारताने किती पदक जिंकले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर भारताने 10 पदके जिंकले होते किंवा भारत हा 10व्या स्थानावर
असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक हे ग्रामसभेचे सभासद असतात किंवा ग्रामसभेमध्ये आपला समावेश करू शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होय? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, 746 हॉर्स पॉवर म्हणजेच 1 वॅट होय. यानंतरचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 370 कायद्यानुसार जम्मू काश्मीर या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता, पण 2019 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशात बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास चे आयोजन करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, ग्रीस या देशामध्ये बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास करण्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यानंतरचा प्रश्न आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते आहे? तर वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, फुली हे नाव आपल्याला विसंगत नाम असलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे? तर पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरू तुरू गेली या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय हे या वाक्यामध्ये आहे. पिटुकली तो खारुताई घरावरून छपरावरून तुरू तुरू गेली या वाक्याचा रीतिवाचक अव्ययाचा प्रकारामध्ये हे मोडतो. यानंतरचा प्रश्न आहे, अंथरूण पांघरूण या सामाईश शब्दाचा समास कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, द्वंद्व समासाचे हे उत्तर आहे. अंथरूण पांघरूण हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. तर संरचना या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, संरचना या शब्दाचा समानार्थी शब्द रचना हा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर हे नंबर 4, कर्मणी प्रयोग या वाक्यामध्ये केलेला आहे. पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, बासी मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, फू बाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, विठ्ठल उपम यांचे फू बाई फू हे आत्मचरित्र आपल्याला असलेलं दिसून येतं. विठ्ठल उपम यांचे फू बाई फू हे आत्मचरित्र आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्ध अर्थाची नाहीये? तर आपल्याला पर्यायापैकी विरुद्ध अर्थाची जोडी नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, अलम विलम हे जे काही आहे हे विरुद्धार्थी शब्दचं नाहीये. तर स्वाधीन आणि पराधीन हे विरुद्धार्थी शब्द आहे. द्वेष स्नेह हे पण विरुद्धार्थी आहे. सत्वर आणि सावकाश हा पण आपल्याला विरुद्ध पर्याय असलेला दिसून येतो. पण अलग
आणि विलग हा शब्द विरुद्धार्थाचा नाही आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे, दोन सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आला नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, पारख हा शब्द आपल्याला विरुद्धार्थी शब्द आला नाही असं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, सकारण हे आपल्याला या वाक्यातील अर्थाचा वेगळा शब्द दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, गंगाजळी या अलंकारित शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम म्हणजेच गंगाजळी होय. यानंतरचा प्रश्न आहे, मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडायचा आहे. मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, ग्लानी येणे म्हणजेच मरगळ येणे होय. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, लेकी बोले सुने लागे ही विसंगत म्हण आपल्याला इथं दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, तम प्लस गुण म्हणजेच तमोगुण होय. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे? तर पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, गावोगावी नारद मुनीची संख्या वाढलेली आहे. या वाक्यातील नारद मुनी हे किंवा सामान्य नाम असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषेने सारी सभा मी दणाणूनच टाकली. या वाक्यातील एकूण किती विशेषणे आलेली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, या वाक्यामध्ये 4 विशेषणे आपल्याला आलेली दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, स्वच्छता हीच खरी संपत्ती आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, अध्यायात हे आपल्याला क्रियापद या वाक्यामध्ये दिसून येतं. स्वच्छता हीच खरी संपत्ती आहे या वाक्यामध्ये अध्याय हे क्रियापद आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केलं. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तोळे या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर याची योग्य उत्तर आहे 1 नंबर, तृतीय विभक्ती लागलेली आहे. तोळे या शब्दाला तृतीय विभक्ती लागलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेचा प्रयोग केले. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, हे वाक्य मिश्र आहे. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेचे प्रयोग केले आहेत. हे वाक्य मिश्र या प्रकारामध्ये मोडल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, विटी दांडू. विटी आणि दांडू ह्या शब्दाचा आपल्याला सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो. या वाक्याचा काळ ओळखा.
तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, रीती वर्तमान काळामधलं हे वाक्य आहे. आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो, हे रीतिवाचक वर्तमान काळाचे उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय आहे? कावळ्याला गोंडी भाषेमध्ये काय म्हटल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, काकाड असं म्हटलं जातं. कावळ्याला गोंडी भाषेमध्ये काकाड असं म्हटल्या जातं. यानंतरचा प्रश्न आहे, शीघ्र कोपी म्हणजे डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, अतिशय लवकर रागावणारा. शीघ्र कोपी म्हणजेच अतिशय लवकर रागावणारा व्यक्ती होय. यानंतरचा प्रश्न आहे, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, विसर्ग संधीचे हे उदाहरण आहे. मनस्ताप हे विसर्ग संधीचे उदाहरण असलेले आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, शहाणपण हे कोणत्या प्रकाराचे नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, भाववाचक नाम प्रकारामध्ये येतो. शहाणपण हे भाववाचक नाम प्रकारामध्ये येतो.